हॅलो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आपण बनवणार आहोत, माझा आज उपवास आहे. एव्हरी ट्यूसडे माझा उपवास असतो. सो मी बनवते आहे उपवासाचा डोसा विथ वरई आणि एकदम थोडासा साबुदाणा बिकॉज फॉर स्टिकीनेस. हे मी 2 आवर्स आधी भिजत टाकलं होतं. स्वतः हे परफेक्टली भिजलाय आणि आता याला मी ग्राइंड करून घेईन. ते असं म्हणजे छान फुलेपर्यंत त्याला भिजवून घ्यायचंय. त्यानंतर त्याला ग्राइंड करायचंय. मी पटकन ग्राइंड करून घेते. मागे तुम्हाला कुकरचा आवाज येत असेल तर What the hell, man? What is there happening in this house? I can't understand. No, 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 no. मला हा डोसा खूप जास्त आवडतो. ऍक्च्युली साबुदाणा खूप हेवी फील होतो जेव्हा आपण खातो, पण वरई खूप हलकी फील होते. त्यामुळे मी वरईचा डोसा प्रेफर करते. आणि एकदम थोडासा साबुदाणा ओनली फॉर स्टिकीनेस. ते डोशामध्ये छान छान डोसा बनायला पाहिजे म्हणून त्यात थोडंसं चालतं. यामध्ये थोडंसं पाणी टाकावं लागेल असं वाटतंय मला. थोडंसं पाणी ऍड करूया. अगदी थोडंसं पाणी मी यामध्ये ऍड केलंय. माझं मिक्सर आणि फ्रीजचं प्लग एकच आहे आणि मी दरवेळेस विसरते. जेव्हा जेव्हा मी तिथे मिक्सरचं वायर जेव्हा मी त्या प्लगमध्ये लावते तेव्हा मी दरवेळेस विसरते की मी फ्रीजचं वायर लावायचं राहून गेलं. चुप रहना भाई, बंद करना तेरा बकवास. आणि आता आपण डोसा बनवूया. तेव्हा यामध्ये थोडं मी मीठ पण टाकणार आहे या बॅटरमध्ये आणि मग त्याचा आपण डोसा बनवूयात. अंकू, कुकर बंद करू का? शिट्टीच नाही आली अजून. याची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला दाखवते कशी आहे. लुक ॲट दिस. एकदम आपलं इडली अरे कहना क्या चाहते हो? इडलीचा डोसा कसं बनवू? आपण जसा नॉर्मल आपला डोसा करतो तांदळाचा, सेम त्या टाईपचं याचं बॅटर असायला हवं. अच्छा, हमको सिखा रिया है. मला जेन्युइनली आणि हा डोसा खरंच खूप जास्त आवडतो. मला तर साबुदाणा किंवा बाकी त्या सगळ्या गोष्टी नाही आवडत. पण मला साबुदाण्याचा वडा आवडतो. पण ते बनवायला खूप जास्त कष्ट आहे. क्या क्या कहना कहना क्या चाह रहे हैं भाई आप? किंवा खूप वेळ सुद्धा लागतो. त्यामुळे मी प्रेफर करते डोसा. आता आपण टाकूया चवीनुसार मीठ. या डोशामध्ये तुम्हाला थोडं चव अजून हवी असेल किंवा असं थोडंसं मसाला वगैरे हवा असेल तर त्याचबरोबर तुम्ही यामध्ये थोडं जिरं टाकू शकता. तो जिराचा एक छान फ्लेवर येतो. और ग्रीन चिली तुम्ही यामध्ये यूज करू शकता. मी नाही करत यूज बिकॉज थोडं स्पायसी होतं. मला स्पायसी नाही आवडत डोसा. बट जर तुम्हाला टेस्ट हवी असेल छान तर यू कॅन यूज ग्रीन चिली. अगदी थोडंसं ओनली 2-3 ड्रॉप्स आपण फक्त ऑइल यूज करणार आहोत. ओके, नाऊ वी आर रेडी. चला डोसा बनवूयात. चल 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 चल. परफेक्ट डोसा झाला आहे. परफेक्ट. मला वाटलेलं की ते थोडं खूप मी आज ॲक्च्युली मला वेळ नव्हता त्यामुळे थोडं कमी भिजवलं. खूप कमी वेळ भिजवला गेला आहे माझ्याकडून. बट डोसा माझा परफेक्ट झाला आहे. आणि हा डोसा आपण खाऊ शकतो विथ शेंगदाण्याची चटणी किंवा ग्रीन चिली आणि चटणी. आपण शेंगदाणा मिक्स करून जशी हिरवी चटणी करतो तशी वाली आपण चटणी खाऊ शकतो. त्यासोबत तुम्ही उपवासाची सगळी चटणी खाऊ शकता. मी सुरुवातीला ना सॉस बोलणार होते. नाही, सॉस नाही खाऊ शकत उपवासाला. हम मालूम है तेरे बाप को मत सिखा चल. नाही काय. तुम्हाला अजून माझ्या अशा वेगवेगळ्या रेसिपीजचे असे शॉर्टकटवाल्या रेसिपीचे व्हिडिओ बघायला आवडतील का? आणि आवडत असतील तर प्लीज कमेंटमध्ये सांगा. मला कुकिंग करायला आवडतं पण मी थोडा शॉर्टकटवाला कुकिंग करते त्यामुळे मला छान वाटतं काहीतरी पटकन होईल असं. तर मी असे व्हिडिओज जेव्हा जेव्हा मी असं काही बनवेल ना मी नक्की माझा व्हिडिओ शूट करेल आणि तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करेल. सो माझ्यासोबतच तुम्हाला सुद्धा हेल्प होईल. ये बड़ी अच्छी बात कही आप. आपला डोसा रेडी आहे. आता मी पटकन डोसा बनवून घेते आणि जेवायला बसते बिकॉज मला खूप जास्त भूक लागली. ॲक्च्युली आज सकाळपासून मला वेळच नाही मिळाला की मी जेवण करेल.
बिकॉज वेळ नाही मिळाला सॉरी. वेळ मिळाला होता पण मी भिजत घातलेलं आहे वरई आणि साबुदाणा, ते भिजायला वेळ लागला. थोडं लेट भिजत टाकलं होतं बट नो प्रॉब्लेम. येस, आपला डोसा रेडी आहे आणि आता मी खाते. मला टेस्ट चेक करायची बिकॉज आज मी डोसाचं बॅटर टेस्ट नव्हतं केलं. आय डोंट नो मीठ किती असेल. इट्स गुड. मला चटणी सोबत नाही आवडत खायला मोस्टली, पण जर मम्मा असेल, मम्माने बनवली चटणी तर मग मी खाते चटणीसोबत डोसा. अदरवाईज मला नुसता डोसा खायला आवडतो. मग ॲक्च्युली खूप छान लागतं. म्हणजे साबुदाणा इतकं हेवी और वरई वगैरे असं नॉर्मल काहीतरी खाण्यापेक्षा असं काहीतरी जुगाड करून खाल्लेलं छान लागतं. Thank you for watching my video. Like, share, subscribe. Bye bye.